राजापूर बंधारा ओव्हरफ्लो कडाक्याच्या उन्हात कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। बळीराजा सुखावला, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील शेतीला मिळणार जीवदान। ऐन उन्हाळ्यात कडाक्याच्या उष्म्यामुळे नदीसह कूपनलिका आणि विहिरींनी तळ गाठला असतानाच निसर्गाच्या किमयेमुळे कृष्णाकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। गेल्या काही दिवसात झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे कृष्णा नदीचे पात्र तुडुंब भरले असून राजापूर बंधारा ओव्हरफ्लो झालाय। यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। कृष्णा नदीवर राजापूर तालुका शिरोळ इथं महाराष्ट्रातील शेवटचा बंधारा आहे। या बंधाऱ्यात पाणी अडवून शिरोळ तालुक्यातील गावांना शेती आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। सांगली पाटबंधारे विभागानं या बंधाऱ्यात 14 फुटापर्यंत बर्गे घालून पाणी साठवलं होतं। मात्र वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी घटून अवघ्या 8.5 फुटापर्यंत खाली गेली होती। पाणी टंचाईचं संकट गडद होत असतानाच पावसानं हजेरी लावली। गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक ठिकाणी विद्युत खांब व तारा तुटल्या। यामुळे मैशाळ उपसा जलसिंचन योजनेचं केंद्र 24 तासासाठी बंद राहिले। या तांत्रिक खंडामुळे धरणातून येणारं पाणी आणि पावसाचं पाणी यांची एकत्रित साठवणूक झाल्यानं राजापूर बंधाऱ्याची पातळी थेट 15 फुटांपर्यंत पोहोचली आहे। बंधारा ओव्हरफ्लो झाल्यानं कर्नाटकातील सीमावर्ती भाग आणि शिरोळ तालुक्यातील पूर्व भागातील गावांना मुबलक पाणी उपलब्ध झालंय। उन्हाळ्याच्या तीव्रतेत पाणी टंचाईनं होरपळणाऱ्या पिकांना आता संजीवनी मिळाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तात्पुरता सुटलाय। आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज।